नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव दर्शना राजपूत आणि तुम्ही बघताय दूरदर्शन. येस, सो तुम्ही जर मागचा व्लॉग बघितला असेल तर यू नो की आपण आज काय एक्सप्लोअर करणार आहोत. या जागेचं नाव आहे नीडल्स आणि ही आईल ऑफ वाईट बेटावरची एक जागा आहे. इकडे ना असे स्टॉक निर्माण झाले चॉकचे, आणि चॉक म्हणजे असा एक सॉफ्ट रॉक जो लाईमस्टोनच्या एका प्रकाराने आणि खूप साऱ्या मिनरल्समुळे तयार झाला. आणि हे आधी खरं तर 4 होते आणि त्यातला जो टोकेदार होता ना त्याच्यामुळे याला नीडल्स असं नाव पडलेलं. पण तो 1767च्या एका स्टॉर्ममध्ये कोलॅप्स झाला. बट इनफ विथ द हिस्ट्री, लेट्स हॅव सम फन. हा आहे इकडचा चेअरलिफ्ट एक्सपिरियन्स आणि ह्या चेअर तुमच्यासाठी थांबत नाहीत, त्यामुळे त्यांच्या स्पीडमध्येच तुम्हाला यायचं आहे, बसायचं आहे, ते रॉड खाली करणार आणि तुम्ही जाणार. ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला लागू शकतं जसं मला लागलं थोडंसं कोपऱ्यात बसताना फटफट. बट येस, दॅट वॉज फन. आणि नंतर ही हळूहळू हळूहळू अशी पुढे जाते. फुल ऑन असं पहिले एकदम नॉर्मल जंगल आहे, मग त्याच्यानंतर जी झाडं आहेत ती झाडं तुमच्या अशी पायाला वगैरे लागतात. सो बेसिकली इथून ही राईड चालू होते. आणि आता बघा खालती किती जास्त खोल आहे. माणसं कुठून कुठून चालत येत आहेत. आपण तिथे ह्याच्यानी जाणार आहोत आणि इथून असं मस्त. आणि लुक ॲट दिस, माझे पाय फुल एकदम झाडाच्या वरच्या टोकाला टच होत आहेत. फुल पक्ष्यांचं फिलिंग. आणि येस, असं करत 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 मग तुम्हाला दिसतं एकदम जबरदस्त असा मोठा समुद्र. आणि आता तुम्ही पण ही राईड एन्जॉय करा. मी काही बडबड करणार नाही ह्यामध्ये. अशा या जबरदस्त चेअरलिफ्टच्या एक्सपिरियन्स नंतर आम्ही खालती पोचलो आणि खालती होती खूप जास्त इंटरेस्टिंग गोष्ट. सो पण पहिले मला तुम्हाला हे दाखवायचं आहे की इथल्या लोकांनी पण इथे कचरा केलेला आहे. प्लास्टिक समुद्र किनारी टाकलेलं आहे, विच वॉज लिटल डिसअपॉइंटिंग. बट जे पण, सो लेट्स मूव्ह ऑन to the cool thing that I said, this colorful cliff. So इकडे बघितल्या तुम्हाला असं वाटेल की वाव, ह्याच्यात किती वेगवेगळे रंग आहेत. लाईक या क्लिफला एक कॉन्स्टंट एक रंग नाही आहे. तुम्हाला येल्लो दिसेल, तुम्हाला पिंक दिसेल, तुम्हाला ऑकर दिसेल, तुम्हाला ब्राऊन दिसेल, तुम्हाला अजून वेगवेगळे खूप रंग दिसतील. आणि आय रिअली वेंट क्लोज आणि मी असं बघत होते की हे असंच आलेला रंग आहे की असं आतपर्यंत तेच आहे. बट नाही, ती जी रेती होती ती सँडच त्या कलरची होती. आणि सो दॅट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि तेव्हा आम्हाला काय माहीत नव्हतं, लाईक तिकडे काय गाईड वगैरे नाही आहे टू यू नो आपल्याला सांगायला की हे असं आहे तसं आहे. बट वेन ही पूर्ण जागा जेव्हा बघून आम्ही घरी जायला निघालेलो, तेव्हा जेव्हा आम्ही फ्रीज मॅग्नेट घ्यायला गेलो तेव्हा टर्न्स आऊट त्या फ्रीज मॅग्नेटवरती त्यांनी एक छोटीशी अशी डब्बी दिली आहे. त्याच्यात त्यांनी त्या वेगवेगळ्या सँडचे कलर्स पण दिले आहेत अलॉंग विथ द फ्रीज मॅग्नेट ऑफ द नीडल्स. आणि द इंटरेस्टिंग पार्ट इज की असं म्हटलं जातं की तिथे 21 वेगवेगळ्या प्रकारच्या सँड आहेत, लाईक वेगवेगळ्या रंगाच्या सँड्स आहेत. आता ह्याच्यात तर मला काही 21 दिसल्या नाही, मी आणि बाबा मिळून मोजत होतो. बट येस, हे जाम भारी वाटलं मला, लाईक टू नो दिस की तुम्ही काहीतरी बघताय, तुम्हाला असं कुतूहलाने बघताय अँड देन यू डिस्कवर की ओ दिस इज अ फॅक्ट
की म्हणजे तुम्हाला जे भारी वाटलेलं ते इन जनरल पण भारीच आहे, म्हणून त्यांनी ते फ्रीज मॅग्नेटवर पण ठेवलं आहे. सो नेक्स्ट थिंग वॉज की बोटीतून जाऊन लाईट हाऊसला समुद्रातून बघणं. पण त्याआधी मी ब्रिजच्या खालती आले आणि आय वॉन्ट यू गाईज टू सी दिस विथ नॅचरल साऊंड. एक नंबर. आता आपण जाणार आहोत बोटीतून त्या टोकाला जिथे ते लाईट हाऊस आहे ॲट दी एंड. सो लेट्स गो. बाय द वे ते वर्किंग लाईट हाऊस आहे, आत्ता पण तिथून कामं होतात. सो येस, ह्या कलरफुल क्लिफपासून थोड्या वेळेसाठी लांब जाऊन आपण एन्जॉय करणार आहोत तिथपर्यंतची जर्नी. इथे पण मी मध्ये काही बोलणार नाही आहे, बिकॉज मला असं वाटतं की एवढा मस्त निसर्ग आहे, त्यात माझी बडबड कशाला. एक मिनिट थोडंसं रिवाइंड करूयात. आणि दिस इज द प्लेस जिथे लॉर्ड्स वाईफचा पिलर होता जो कोलॅप्स झालेला. ओके, लेट्स कंटिन्यू नाव. नाव अनदर इंटरेस्टिंग फॅक्ट, या सगळ्या रॉकवरती अशा वेगवेगळ्या डिस्टन्सवरती असे पक्षी बसलेले, आणि ते शॅक्स आणि कॉर्मोरंट्स नावाचे पक्षी आहेत असं त्यांनी आम्हाला सांगितलं, की ते इथे नेहमी बसलेले असतात. आणि तुम्हाला असं लांबून बघताना वाटेल की हे काहीतरी ठरवून बसवलं गेलेलं आहे यांना, बिकॉज ते खूप स्पेसिफिक अंतरावर असे सगळे, आणि वरच्या कॉर्नरवरच सगळे बसलेले. इट्स देअर बिहेवियरल ट्रेट्स की त्यांना असं सन ड्राय करायला असं उंच ठिकाणी जाऊन बसायला आवडतं, आणि ते फुल असं डाईव्ह करून मासे पकडण्यात माहीर आहेत. देर इज अ मिथ की फिशरमॅन आणि हे असं कोलॅबमध्ये मासे पकडायचे. लाईक दीज बर्ड्स हॅव लर्न्ड हाऊ टू कॅच फिश फ्रॉम दोज पर्टिक्युलर कल्चरचे फिशरमॅन. बट येस, हा होता एकदम अमेझिंग एक्सपिरियन्स या जागेचा, आणि इट वॉज फन, लवली डे, बेस्ट मेमरीज, आणि आय वूड डेफिनेटली लव टू कम बॅक हिअर राहण्यासाठी. आणि येस, आय होप तुम्हाला आजचा हा मजेदार व्हिडिओ आवडला असेल, ज्याच्यात क्लिफ, लाईट हाऊस, चेअरलिफ्ट सगळ्याची मजा घेतली आपण. आणि इफ यू रिमेंबर, जेव्हा आपण सकाळी इकडे पोचलेलो तेव्हा असं काहीसं वातावरण होतं आणि असं सगळं माहोल होता, आणि जेव्हा संध्याकाळी निघालो तेव्हा एकदम वेगळंच
ब्युटिफुल माहोल होता आणि एकदम मस्त वातावरण होतं. आणि संध्याकाळी निघताना पण आम्ही एक छोटूसा फोटो काढला वरती जाऊन. सो तो मी इथे ॲड करते. तर हा होता आजचा व्लॉग. अंटिल वी मीट नेक्स्ट टाईम. खुश राहा, मजा करा, कोणालाही त्रास देऊ नका आणि धन्यवाद.